उमरजला शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या भीमकुंती उत्सवाची आज मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी सांगता झाली। भक्तिमय वातावरणात भीमसेन महाराज व माता कुंती यांना निरोप देण्यात आला। यावेळी भीमसेन महाराजांचा गाडा कृष्णाकाठी ग्रामस्थांनी ओढत नेला। परंपरेनुसार धार्मिक पद्धतीने भीमसेन महाराज की जय, कुंती माता की जय या जयघोषात पुत्र भीम व माता कुंती यांच्या मूर्तींचे विधिवत कृष्णा नदी पात्रात भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले। श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी या उत्सवाला सुरुवात झाली होती। भीमसेन महाराज व कुंती माता यांच्या भेटीचा अनोखा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। त्यानंतर भीमकुंती मंडपात दैनंदिन कार्यक्रमात आरती, भजन, नित्यनेम सुरू होती। दर्शनासाठी भाविक गर्दी करत होते। उत्सवाच्या परंपरेनुसार भाद्रपद पौर्णिमेनंतर भीमसेन महाराज व कुंती माता यांच्या विसर्जनाच्या तयारीला सुरुवात झाली। तत्पूर्वी सोमवारी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास दिल्ली दरबार येथे भीमसेन महाराजांचे आगमन झाले। यावेळी आमदार मनोज घोरपडे, राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन भीमकुंती यांचे दर्शन घेतले। मंगळवारी सकाळी विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला। भीमसेन उत्सव मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी भीमसेन महाराज व माता कुंती यांचा जयघोष करत सोलाच्या साह्यानं गाड्यावरील मूर्ती ओढण्यास सुरुवात केली। मूर्ती वाजत गाजत ओढत कृष्णा नदीच्या तीरावर आणण्यात आली। तेथे आरती व इतर धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर प्रथम माता कुंती, त्यानंतर भीमसेन महाराज यांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। हा क्षण पाहण्यासाठी उमरज पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती।